ते आहेत म्हणून आपण आहोत. या सगळ्या जवानांना आपण एक स्टँडिंग ओवेशन देऊयात. उभे राहून यांच्यासाठी सॅल्यूट करूया आपण की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आम्ही सदैव तुमच्या बरोबर असू. मी अभिज्ञाकडे येणार आहे. अभिज्ञा, तुमचं पहिलं बक्षीस काय होतं? मी जेव्हा एअरलाईनमध्ये काम करत होते तेव्हा आय थिंक 1-1.5 वर्ष झालं होतं. रुळले होते मी त्या वातावरणात. पण एक एअर हॉस्टेस ही काय असते ते मला त्या क्षणी कळलं. एक आजोबा बसले होते मागच्या सीटवर. त्यांना व्हीलचेअरवर होते ते आणि त्यांना अस्थमाचा अटॅक आला आणि पडले ते आणि त्यांचे डोळे फिरले. बापरे. मी सगळी प्रोसिजर्स फॉलो केली. ऑक्सिजन मास्क लावला. मी पहिल्यांदा ऑक्सिजन मास्क ऑपरेट केला होता. त्यांची जी मुलगी होती तिने लेटर पाठवलं किंगफिशरला की ह्या क्रूने खूप मदत केली आणि त्यांच्यामुळे ही इज फाईन नाव. आणि किंगफिशरने मला लेटर ऑफ अप्रिसिएशन दिलं होतं त्याच्यासाठी की यू इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये यू ॲक्टेड व्हेरी प्रॉम्प्ट. सो आय थिंक ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सो त्याच्याबद्दल म्हणजे ॲक्च्युअलमध्ये विमानात उडत होत्या खरं या असं? हो. आणि विजय मल्ल्याला सुद्धा भेटली आम्ही. काय त्याला भेटणं फार मदत आहे. तो भेटूनच राहिला कोणाला. वा 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 भारताला. खरं. आणि त्यांचे मिनिस्टर हे पायलट आहेत असं मी ऐकलंय. बरोबर आहे? पायलट आहेत त्यांचे मिनिस्टर. वा क्या बात आहे. मग गाडी रस्त्यावर चालवतात का हवेत? नाही, ते खूप सेफ गाडी चालवतात. कुठं उलट मी पायलट आहे असं लोकांनी म्हणायला पायलट माणसं. पण ते एअर हॉस्टेल होते म्हटल्यानंतर त्यांना त्याचं जे सूचना देणं असतं बाबा ते मला फारच आवडतं ऍक्च्युली. तर ते तुम्ही आम्हाला दाखवू शकता का कसं होतं ते? आणि तुम्ही नंतर तुमच्या भाषेत त्याला ट्रान्सलेट करा. इथं विमान आहे असं समजलं तर चांगलं वाटेल. आपण सगळे समजा विमानात बसलोय. हा ठीक आहे. नमस्कार. राम राम. थुकरटवाड़ी एयरलाइन एयरबस 320 में आप सबका स्वागत है. थुकरटवाडी एअरलाइन्स ST क्रमांक 320 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करून राहिलो. ये है सीट बेल्ट. हा आहे सीट बेल्ट. घरी घेऊन जाऊ नका. सीट बेल्ट बांधने के लिए मेटल की टिप को बकल में डालिए और पट्टी खींचकर उसे कस दीजिए. सीट बेल्ट बांधण्यासाठी जे लोखंडाची पट्टी दिसून राहिली त्या बकलमध्ये टाका आणि दुसरी पट्टी ओढा. जास्त ओढू नका, जीव जाईल. जास्त ओढू नका, जीव जाईल. बेल्ट खोलने के लिए फ्लैप उठाएं और दोनों छोरों को अलग कर दें. मी म्हणतो एवढ्यानं बांधायचं तर उघडायचं कशाला? असं सूचना. बेल्ट उघडण्यासाठी ती बकल असं कचकन करा, तो बेल्ट निघल. जास्त ताकद लावू नका, आयडिया लावा. वामनराव त्यांच्याकडे काय बघता? तुमचा बेल्ट बघा ना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.